काव्याचा वकील पाठवणार पार्थला डिवोर्सची नोटीस। तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे काव्याचा वकील हा काव्याला फोन करतो आणि म्हणतो, काव्या देशमुख बोलताय ना, मी ॲडव्होकेट किल्लेदार, तुमचे वकील संजय यांनी तुमचा डिवोर्सची केस आता माझ्याकडे दिलेली आहे। काव्या सुरुवातीला तर ओळखत नाही आणि नंतर तिला आठवतं की ते त्या वकिलाला भेटायला गेली होती। मग ती म्हणते की हो, मी गेली होती त्यांच्याकडे डिवोर्सच्या संदर्भात। तो वकील तिला म्हणतो की तुमची केस आता तुमच्या वकिलाने माझ्याकडेच दिलेली आहे, कारण की ते आउट ऑफ टाउन गेलेले आहेत। वकील म्हणतो, मिसेस काव्या देशमुख, मी तुमची फाईल वाचली, मधल्या काळात गॅप झाला होता ना मोठा, पण आता तुमचा डिवोर्स घ्यायचं फायनल झालं आहे ना? नाही म्हणजे जर फायनल झालं असेल तर तुम्ही कोणती केस करायची ठरवली आहे तुमच्या नवऱ्यावरती? डोमेस्टिक व्हायलन्स, फिजिकल हॅरॅसमेंट, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर। आता वकिलाचं बोलणं पूर्ण होण्याच्या अगोदरच काव्या चिडून त्याला म्हणते, ओ एक मिनिट, वाटेल ते काय बोलताय तुम्ही माझी केस नीट स्टडी केली आहे ना? तो वकील फाईल बघत म्हणतो, म्हणजे काय, तुमची फाईल माझ्या समोरच आहे, तुम्ही त्यात तुमच्या मिस्टरांचं नाव मिस्टर देशमुख एवढंच लिहिलेलं आहे, फर्स्ट नेम लिहिलंच नाहीयेत। तेव्हा काव्या चिडून म्हणते, त्यांचं नाव लिहिलेलं नाही हे तुम्ही नोटीस केलं, पण बाकीच्या कुठल्याच गोष्टी तुम्ही नोटीस केलेल्या दिसत नाहीयेत। तो वकील म्हणतो की तुम्ही असं का बोलताय माझ्याशी? काव्या त्यांना सॉरी बोलत म्हणते, माझ्या फाईलमध्ये अगदी व्यवस्थित क्लिअरली लिहिलेलं आहे, माझ्या मिस्टरांमध्ये तुम्ही बोलताय त्यातला कोणताही प्रॉब्लेम नाहीये। खरं तर त्यांच्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये, त्यांची फॅमिली पण चांगली आहे आणि पूर्ण फाईल वाचून सुद्धा तुम्ही असं बोलताय म्हणजे कमाल आहे। वकील तिची माफी मागत म्हणतो, सॉरी नाही म्हणजे तुमच्या मिस्टरांबद्दल बोलल्यानंतर तुम्हाला एवढा राग आला म्हणजे तुमचं नातं आता छान चाललंय, हो ना? नाही, वकील म्हणून आम्हाला क्लायंटला विचारावं लागतं। आता तुमच्या दोघांचं सगळं छान चाललं असेल तर तुमचा डिवोर्सचा विचार सुद्धा तुम्ही मागे घेतला असेल, करेक्ट ना? तेव्हा काव्या म्हणते की सॉरी सर, मला सध्या तरी कोणतीच केस फाईल करायची नाहीये, आता मी डिवोर्स वगैरे गोष्टींचा विचार सुद्धा करत नाहीये। तेव्हा वकील म्हणतो की म्हणजेच तुम्ही हे लग्न मान्य केलं, हो ना? तेव्हा काव्या त्याला म्हणते की हे बघा मिस्टर किल्लेदार, मी आता सध्या माझी IASच्या अभ्यासाकडे लक्ष देणार आहे, डिवोर्सचा विचार सुद्धा मी सध्या करत नाहीये, त्यामुळे इथून पुढे मला या विषयावरती फोन करू नका। वकील म्हणतो, ओके ठीक आहे, मी सगळ्या पेंडिंग केसेसना फोन करत होतो म्हणून तुम्हालाही केला, पण हो, जर तुमचा विचार जर बदलला तर नक्की कळवा, असं म्हणून वकील फोन ठेवून देतो। तर आता काव्या ही डिवोर्स न घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे, म्हणजेच आता ती पार्थला डिवोर्स देणार नाही, याचाच अर्थ तिने पार्थ सोबत तिचं लग्न ऍक्सेप्ट केलेलं आहे। तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।